आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा गावभेटीचा दौरा। वसंत मोरे आज अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार। मोरे यांचा आज वंचितमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा पेच असतानाच नारायण राणे यांचा मात्र सभांचा धडाका। राणे उद्या राजापूर आणि जयगडमध्ये जाहीर सभा घेणार। नारायण राणेंच्या ईडी सीबीआयच्या फाईल ओपन केल्या तर ते तिहार जेलमध्ये असतील। नारायण राणेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। नारायण राणे यांनी वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार। नारायण राणे यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक। मग नारायण राणे कुठे राहतील 2 महिन्यांनी? 2 महिन्यात सत्ता आमची येते देशात। त्यांच्या त्या फायली बंद केल्या आहेत ईडी आणि सीबीआयच्या, त्या खोलल्या ते कुठे असतील? तिहार जेलमध्ये। भंडाऱ्यातील महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या 15 दिवसांसाठी मतभेद दूर ठेवावे। भंडाऱ्यातील सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन। उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गट मराठी कलाकारांना रिंगणात उतरवण्याची शक्यता। शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर, त्याचबरोबर सचिन खेडेकर यांच्या नावाची देखील चाचपणी, तर संजय निरुपम यांच्या नावाची देखील चर्चा। विनायक राऊतांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रचारात आघाडी। पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत। सोशल मीडियावर टीजर व्हायरल। ज्योती मेटे यांना वंचितकडून देखील आता ऑफर। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं ज्योती मेटे नाराज असल्याची चर्चा। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा अधिकृत टीझर प्रसिद्ध। 9 एप्रिलला मनसेचा मुंबईतील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा। भाजप मनसे युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे देखील लक्ष।